नवापूर येथे सत्यशोधक शेतकरी सभा 54 मागण्यांवर सविस्तर चर्चा। 26 सप्टेंबर रोजी सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने नियोजित उलगुलान मोर्चा नंदुरबार मधील तणावामुळे पोलिसांच्या विनंतीनुसार तात्पुरता स्थगित करण्यात आला। त्यानंतर तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत विविध 54 मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। या चर्चेत अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या पंचनाम्यासह आदिवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणी, शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परत मिळवणे, अनुसूचित फॉर्मसाठी कॅम्प, रस्त्यांची तपासणी तसेच डोकारे सहकारी कारखाना सुरू करण्याबाबत सकारात्मक आश्वासने देण्यात आली। 7 दिवसात प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्यास देवफळ येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। या बैठकीस कॉम्रेड करणसिंग कोकणी, कॉम्रेड आरटी गावित, कॉम्रेड रणजित गावित यांच्यासह 60हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते। आज रोजी कम्युनिस्ट पक्षामार्फत शिष्टमंडळ नवापूर तहसीलदार साहेबांनी एक मोर्चा होता। त्या मोर्चा नंदुरबार जिल्ह्याचं जे वातावरण बिघडलं याच्यामुळे मोर्चा रद्द करून शिष्टमंडळ बोलवलं होतं। या शिष्टमंडळाने जे प्रश्न उपस्थित केले ते 50च्या वर प्रश्न आहेत। त्याच्यात एक आपल्या नवापूर तालुक्यात आदिवासी सहकारी कारखाना मागील 2 वर्षापासून बंद आहे आणि तो कारखाना बंद का आहे यासाठी आपण संचालक मंडळ, कारखान्याचे संचालक मंडळ आणि जे सावंत साहेब आहेत ते आणि नवापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी श्रीस नाईक साहेब यांना आपण कारखान्यावर तुमचे आपला शिष्टमंडळ, कम्युनिस्ट पक्षाचे शिष्टमंडळ, शेतकरी समिती आणि तसंच विविध शेतकरी हे आपण तिथं जाऊन ज्या कारखान्यात जे इन्व्हॉल्व आहेत त्यांना एकत्र करून हे प्रश्न विचारणार आहेत की आपण हा कारखाना मागच्या वर्षापासून बंद का ठेवला आहे। शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते आहे म्हणून आपण त्या कारखान्याला चालू व्हावं यासाठी मागणी केलेली आहे। कारण आपण जे शेतकरी यांचे ऊस लागवड करत असताना नोंदी केलेल्या आहेत त्या नोंदी बरोबर आहेत का, कारखान्यापर्यंत आहेत का नोंदी, ते बघण्यासाठी किंवा कारखाना चालू होण्यासाठी ह्यासाठी आपला प्रयत्न राहील, जेणेकरून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही यासाठी आपण जे शिष्टमंडळ आहे ते शेतकरी समिती, जे आदिवासी शेतकरी समिती नवीन समिती तयार झालेली आहे, BTTS शेतकरी समिती आहे, ते सगळे शेतकरी मिळून आपण कारखान्यावर बसणार आहे। आणि हे जे संचालक मंडळ आहे कारखान्याचे जे मालक आहे सावंत साहेब आणि श्रीस नाईक साहेबांना एकत्र करून हे प्रश्न विचारणार आहे की आपण कारखाना कधी चालू करणार आहे। यावर्षीचा कारखाना चालू झाला पाहिजे हे आपले उद्देश आहेत आणि हे आपले प्रयत्न आहेत। जर त्यांनी कारखाना चालू केला नाही तर रामादादांनी जसं सांगितलं देवळपुळे या ठिकाणी आपण हायवेवर बसून आंदोलन करू आणि कारखाना चालू करायला लावू असा प्रयत्न आपला राहील पुढच्या वेळेस, जर यांनी आपल्या मागण्या पण पूर्ण केल्या नाही तरची गोष्ट। एवढं बोलून 2 शब्द समजतो।